टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. छोटी मी बडी नाही वाटत आहे. येस, 2 दिवसापासून काही शूट केलं नाही बिकॉज जियानाचं स्कूल असल्यामुळे आमचे पण सगळे रुटीन सगळं चेंज झालं होतं. जिम मध्ये जात नव्हतं बिकॉज मला ही भीती होती माझा टिफिन, प्रणवचा टिफिन हे सगळं वेळेवर झालं पाहिजे म्हणून. तर येस, आता 2 दिवसात बऱ्यापैकी थोडीफार सवय झालेली आहे. अजूनपर्यंत तर नाही झाली बिकॉज आधी प्रणवचं असं होतं की मॅनेजेबल होतं, थोडं त्याला अर्धा तास 1 तास लेट झालं तरी चालत होतं. पण जियानाचं आता तसं नाही आहे. जियानाचं 9:30 शार्प माझं सगळं झालं पाहिजे आणि तिला स्कूलमध्ये घेऊन जावं लागतं, तर तिला 2 तास इथे बसायचं आहे. त्याच्या आधी माझे पण घरचे सगळे कामं झाले पाहिजे म्हणून थोडं ते मॅनेज करणं जरा डिफिकल्ट होतं आतापर्यंत. बट लेट सी, आजपासून प्रयत्न आहे की लवकरात लवकर सगळं काही करू. आज आम्ही लवकर उठलो, जिमला चाललो आहे बिकॉज 3 दिवस झाले जिमला नाही गेलो आणि इतकं लेझीनेस वाटत आहे ना आणि खूप असं बॉडी पेन वगैरे आहे कारण की सवय होती आतापर्यंत जिमची आणि वर्कआउटची आणि आता एकदम अचानक ते बंद झालं त्याच्यामुळे. तर असं हे पहिल्यांदा झालं बरं. बॅग मी पकडते तर जियानाला प्रणव पकडतो आणि जर मी जियानाला पकडलं तर मग प्रणव बॅग्स पकडतो. वाव, किती छान दिसत आहे तुम्ही. बस तू मम्मा डॅडी काय काय पडलं? तू काय खाता मला दाखव दाखव बघू. सगळं लाडू लागलेलं आहे ना. मग लाडू खाल्ले ना तू. चोर सापडला. तुला डॅडी लाडू दिला. मस्त लाडू खाऊ. ती संध्याकाळ झाली तर जियाना जाऊन डबे शोधते. तिला माहिती आहे की तिचे ड्रायफ्रुट्सचे लाडू कुठे ठेवले, जाऊन ते शोधत राहते ना जियाना. म्हणून काल ही घरी नव्हती म्हणून मी हिच्यासाठी सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्सचे लाडूच बनवले. काय ग, आणि मॅडमचं झालं सुरू. ये तर येस, जियानाचं फीडबॅक आलेलं आहे Day 1लाच की जियाना स्कूलमध्ये खूप रडत होती म्हणून मग दोघांमधनं एका जणांना आम्हाला तिथे जाऊन बसायचं आहे आणि प्रणवचे आज आहेत कॉल्स. तर म्हणून मग प्रणवचं तर शक्य नाही आहे तर मला जाऊन बसावं लागेल. तर त्याच्या आधी घरची कामं झाली पाहिजे हे ना ग. हिच्या स्कूलच्या मागे आपले किती ना सगळं चेंज झालं रुटीन 2 तासच फक्त त्याच्या मागे एवढा आहे. असं कुठेतरी बर्डन वाटतं बिकॉज कसं ना त्या रुटीनची सवय नाही. न्यू ॲडिशन आहे ना तर त्याच्यामुळे. आणि टिफिन मध्ये काय द्यायचं ना हा रोज प्रश्न येतो मला. काय देऊ आणि घरूनच जेवण करून पाठवायचं. हा, बिकॉज ती तिथे काही खातच नाही. 2-2.5 तासाची गोष्ट आहे फक्त. तिथे फॅमिलीयर नसल्यामुळे ती तिथे खातच नाही. काल पण तसंच टिफिन परत घेऊन आली होती आणि मग आईबाबांकडे जाऊन जेवण केलं तिने. तर बघू आज काय होतं. आणि मी माझे सगळे एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करेल. जर कोणी माझ्या फेजमध्ये असेल, ज्यांचं बाळ टोडलर फेजमध्ये कामात ह्या सगळ्या गोष्टी येईलच. तर चला. आणि नागपूरचं वेदर खूप भारी आहे सध्या. 2 दिवसापासून पाऊस येतोय तर छान वाटत आहे. पण वॉक करायला नाही मिळत आहे खाली पॉइंट्स आहे आमच्या. खाली भरपूर पाणी साचलेलं आहे. आता पहिलं वर्ष आहे हे, पहिला पावसाळा आमचा नवीन सोसायटीमध्ये. त्यामुळे भरपूर इश्यूज माहीत होतील, ते रिझॉल्व्ह होतील. त्याला 1 वर्ष जातच. तर वॉक करणं तिथे पॉसिबलच नाही आहे, इतकं पाणी साचत आहे इतक्या कमी पावसामध्ये. बघू पुढे आता हेवी रेन आल्यावर काय होते. याच्या आधीच्या सोसायटीमध्ये राहायचं ना तिथे तर बाबा 1 फ्लोअर पाणी राहायचं. आम्ही 9th फ्लोअरवर राहायचं आणि 1st फ्लोअर पूर्ण पाण्यात राहायचं. नाही रे, तिथे ड्रेनेज सिस्टीमच नव्हती प्रॉपर. खूप त्रास झाला. पण मग लाईट नाही राहायची 2-3 दिवस. मग लिफ्ट पण बंद. लिफ्टचं बॅकअप नव्हतं त्यांच्याकडे. मग पायी जावं. तर थँक गॉड हे सगळं आता नाही होत आहे. लाडू लागले, कोणी तुला बघून म्हणून देईल लाडू खाल्ला म्हणून. हे बघ ना, ऐसी नीचे नहीं छोड़ना चाहिए ना, सब खा लेना पूरा. तरी पाऊस झाला. आबाचं घर आलं. दिसले का आबा? ते आबा फुलं तोडत.
जियानाची आबा फुलं तोडते सकाळी सकाळी. आहा दीपालीनी काय पार्ली हेल्दी ब्रेकफास्ट वन्स अगेन. चला दीपाली आलो आम्ही जिम मधनं, स्वयंपाक केला, सगळं रेडी आहे, फक्त भाकर बाकी आहे, ती आल्यावर गरम गरम छान वाटत. तर आता झालेला आहे जियानाचा स्कूलला जायचा वेळ. तर आज दीपाली घेऊन जाते कारण मला आहे थोडे कॉल्स अर्जंट, तर त्यामुळे मला थोडं ऑफिसचे कामं करावे लागेल. म्हणून दीपालीला तिथे 2 तास राहायचं आहे आज, कारण तिच्या मॅडमनी तसं म्हटलं होतं. तर बस 10 मिनटात ते ब्रेकफास्ट करून निघेल. त्यानंतर येस बघू आता कसं होते. पण दीपाली घरी राहिली तर जरा जास्त बेटर राहते, कारण मला घरातल्या इतकं काही गोष्टी माहीत नाही. दीपाली प्रॉपरली गोष्टीकडे लक्ष ठेवते. चला तर खावं लागेल ना. किती टेन्शन आहे. नाहीये गरम नाहीये थंड आहे. दे मी देतो तुला, खाऊन बघ. वाव खा खा दे मला. चला हे बाय बाय. पळा पळा लवकर. रन 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 रन. बाय. चलो जिम मध्ये सॉरी जियानाच्या स्कूल मध्ये जायला आहे ना. जियाना खाऊन झाली सो चल. जियानाचा तर प्ले ग्रुप सुरू आहे, त्याच्यासोबत माझंही सुरू आहे. बिकॉज 2 तास मी तिथे तिच्या बरोबर बसली होती आणि मॅडम बिलकुल सोडत नाही आहे. माहिती नाही पुढे कसं होईल आणि असा किती दिवस यावं लागेल. मॅम तर बोलल्या की 8 डेज लागेल तिला सेटल डाऊन व्हायला. सो लेट्स सी. टिफिन पण नाही, काहीच नाही, फक्त मम्मा. चला आता मी चाललोय घरी आणि भरपूरसे कामं आहेत जे पेंडिंग आहेत. ही नवीनच एक ड्युटी लागली आहे आता मागे. एनिवेज चलायचं घरी. जियाना काय करते? जियाना तुला स्कूल नाही आवडली का? छान आहे ना स्कूल. हा स्कूल छान असते जियाना, असंच जावं लागतं. मी कधीपर्यंत तुझ्या बरोबर येणार आहे अशी? हा जियाना मी अशी कधीपर्यंत तुझ्या बरोबर येणार आहे? तुला यावं लागेल आता बॅग घेऊन. छान खेळायचं, टिफिन खायचं आणि मग टीचर सोबत बाय म्हणायचं आणि परत घरी यायचं. हा येशील ना? व्हेरी गुड. झालेला आहे. जियानाची झोप सुद्धा झाली आणि माझे जे थोडेफार घरचे काम होते ते सुद्धा झाले आणि आता जियाना उठेन. जियाना बघा. अरे जियाना कुठे गेली? डॅडी जियाना नाहीये. ठीक आहे चलायचं. चलो लेट्स गो. कुठे चाललो आपण? कुठे कुठे? इथे कुठे? इथे कुठे हे सांग आधी मला. काय बोलते जियाना? कुठे? स्कूल. स्कूल मध्ये तिथे बसायला तुला कंटाळा येतो हा? आणि आता स्कूल.
सर आता मी आणि जियाना चाललो आम्ही भाग्यश्री ताईकडे. भरपूर दिवस झाले, मला वाटते जवळपास 1 ते 1.5 महिना झाले मी तिच्या घरी गेली नाही. आमची अशी सोसायटीमध्ये खालीच भेट होऊन जाते, अदरवाईज ओव्हर कॉल असं परस्पर जाऊन भेट बोलणं हे खूप कमी होतं. बिकॉज शालोम पण आता मोठा होतो आहे आणि जियाना पण. तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चेंज होते, रुटीन चेंज झालं आहे, झोपण्याचं उठण्याचं खेळण्याचं सगळं रुटीन चेंज झालं. त्याच्यामुळे आता वेळसुद्धा मिळत नाही. पण आता जियानाची झोप झाली, ती स्कूलमधनं आली, ती लगेच झोपली. तर मी तिला बोलली की चल जाऊन येऊ, थोडं तिलाही चेंज होईल आणि मलाही चेंज होईल. आणि आज माझ्याकडे थोडा बऱ्यापैकी वेळसुद्धा आहे, बिकॉज काहीच सगळे कामं झाले होते. तर त्याच्यामुळे कुठे कुठे तिकडे काय आहे, काय आहे तिकडे मग असं बरं चल. हो हो ये ना, मम्मा आहे ना. चल लिफ्टला कॉल कर ना. नाही बरं हे ना, इकडची आली ना, इकडची लिफ्ट आली ना. ती नाही, ह्या लिफ्टने जाऊ आपण. ये कुठे गेली, काय तिथे नको ना हात लावू, घाण आहे सगळं. नको ना हात लावू जियाना प्लीज. नाही ना अगं दार उघड ना. मी म्हटलं ठेवते की काय बाहेर. जरा चल. A few moments later. आणि रोज घराच्या बाहेर निघायच्या आधी जियानाचं असते ओवा. काय जियाना, काय आवा आवा. आणि जियानाचा आवा बघा. तर आम्ही झालो रेडी आणि डॅडी आणि जियाना आज आहे ट्विनिंग. सेम सेम बघ जियाना, सेम सेम. अच्छा मम्मा पण, मम्माच्या आता तुझं सामान आहे खूप सारं. हाय फाय. कसं देऊ, मम्माच्या आता सामान आहे तुझं, तुझी बॉटल पण पकडेल मग. अच्छा बरं दे, हाय फाय दे. हाय फाय, हाय फाय. आम्ही झालो रेडी. प्रणवचं ऑफिस सुद्धा झालंय, माझ्या घरचे सगळे कामं सुद्धा झाले आणि आमचं ऑल ऑफ सडन प्लॅन झाला मटका रोटी खायचं. आज काहीतरी वेगळं, खूप दिवसांनंतर. मला वाटतं जेव्हा खूप लहान होती तेव्हा आपण गेलो होतो. ताज मटका, ताज मटका बजाज प्लेस. खूप जुनी प्लेस आहे ती, म्हणजे मी माझ्या कॉलेज टाइममध्ये जायची. तेच तर मी म्हटलं प्रणव निघाला आणि सामान विसरेल नाही असं होणार नाही. ती काय सांगेल तुला समजायला पाहिजे ना ते. ती सांगते ग. आलं असं की मी तिला रेडी करून दिला आणि मी प्रणवला बोलली की तिला डायपर घालून दे आणि तिला सॉक्स घालून दे. प्रणवने तिला सॉक्स आणि फुटीवर तर घालून दिले पण डायपरच नाही घालून दिलं. असे असतात डॅडी. काय सगळं विसरतात. तर चला, जबाबदाऱ्या खूप असतात. हो रे बाबा, सवय नाही ना मला या गोष्टी. हा असं म्हण. चलो कसं जियाना, चल कुठे चालू जियाना, कुठे चालू. काट काट काय आज आराम तुला भाकरी पासून. हो जास्त कंटाळलेला आहे भाकर खाऊन. अरे यार मला ऑफिस राहिलं ना, अच्छा पोळी देणार आहे चला बढिया. ऑफिसच्या दिवशी तर मी पराठाच देते. हो म्हणून मी हॅपी जास्त असतो ना ऑफिसच्या दिवशी. प्रणवला डिनर आलं म्हणजे डिनरचा वेळ आला आणि लंचचा वेळ आला की प्रणवला खूप टेन्शन येतं आजकाल. मला बोलतो की मला खाण्यामध्ये आता इंटरेस्ट नाही राहिला.
म्हणजे ज्या गोष्टी हेल्थसाठी चांगल्या असतात ना आपल्याला त्या आवडत नाही. सवय नाही ना दीपाली, होईल आता हळूहळू. आणि तुला तर ती मटका रोटी पण नव्हती आवडत. हो ती पण नव्हती आवडत. आज कसं आता आवडते ना, म्हणजे खाल्ली आपण भरपूर वेळा. म्हणजे भाकरपेक्षा बरी वाटत असेल तुला. छान वाटते ती. ती कसली असते? गव्हाचीच असते. स्कूल मध्ये जायचंय. ओके. हा उद्या डॅडी येणार आहे, तुला स्कूल मध्ये सोडणार आहे आणि घरी येणार आहे परत. तुला तिथे एकटं राहायचं आहे. ठीक आहे. येस, तर चला झालंय आमचं डिनर आणि आता आम्ही जातोय घरी. खूप वेळ लागला मगाशी, ऑलमोस्ट 1 hour लागला आम्हाला त्या हॉटेलमध्येच पोहोचायला. बिकॉज आता नागपूरचं ट्रॅफिक इतकं वाढलेलं आहे ना की कुठे जायचं म्हटलं की खूप वेळ लागतो. असं आता बिलकुल नाही राहिलं की 5-10 मिनिट्स प्रायर निघा आणि जा. तुम्हाला ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स लागतात कुठेही जायला, तर तेवढं प्रायर निघावं लागतं आता. आणि तो तेव्हाच ऑफिस सुटण्याचा वेळ होता, त्यामुळे अजून जास्त जाम लागला आम्हाला. पण असो, छान जेवण झालं. म्हणजे मी तर खूप जेवलो मी. आणि त्यासोबतच जियानाने केली मध्येच पॉटी. ते मॅन्डेटरी आहे प्रणव. खाता पिता झोपता हे ना ग. येस, तर चला आता आम्ही चाललोय घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. बाय. बाय का? बाय.